मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. अप्पू बाबी आत्याला बाहेर घेऊन येते आणि तुला जुन्या फिल्म्स आवडतात ना पाहायला, म्हणून हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं सांगते. तेव्हा मोठे दादा म्हणतात, म्हणून तू वसुलीचा चित्रपटगृह बनवला का? तेव्हा माई बोलते, असू द्यात, कारण माझ्या अप्पूने खूप छान योजना केली आहे. सर्वजण अप्पूचं खूप कौतुक करत असतात. त्यानंतर अप्पू अमेला मूव्ही लावायला सांगते, परंतु काहीतरी प्रॉब्लेम होतो. तेव्हा मोठे दादा बोलतात, ते चालू होणार नसेल तर मी माझ्या खोलीत जाऊन बसतो. त्यावेळी अप्पू सांगते, कोणी कुठेही जायचं नाही, कारण तांत्रिक अडचणींमुळे आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहोत. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. त्यानंतर सर्वजण एकमेकांच्या कानात काहीतरी सांगतात. मग अप्पू आणि शशांक राधा राधा ह्या गाण्यावर डान्स करत असतात. तेव्हा सर्व कुकी गँगही खुश होऊन खूप छान प्रकारे डान्स करत असतात. एवढा छान डान्स पाहून घरातील सर्वांचा मूडच फ्रेश होतो. त्यानंतर अमेय घंटी वाजवत फिरत असतो आणि आता इंटरव्हल झालाय असं सांगतो. तेव्हा विठूदादा विचारतात, मग चित्रपटगृहात नाटकाची घंटी कशी वाजली? तेव्हा अप्पू बोलते, तुम्ही कसं आत्तापर्यंत मला आणि खडूसला हिरो हिरोईन समजत होतात, मग या घंटीला कार्यक्रमाची घंटी समजा आणि हाच आपला इंटरव्हल आहे असं समजायचं. माई अमेला सांगून घंटी पुन्हा जागेवर ठेवायला सांगते. तेवढ्यातच सुमी आणि प्राची पेपरमध्ये गुंडाळून डाळ आणि शेंगदाणे घेऊन येतात आणि सर्वांना देत असतात आणि वडापावही घेऊन येतात. त्यावेळी अप्पू मोठ्या दादांना काहीतरी चिडवत असते आणि बोलते, तुम्हाला वडापाव पाहिजे का? तेव्हा मोठे दादा हो बोलतात. तर अप्पू लगेच 15 रुपये मागते. एक वडापाव 15 रुपयाला मिळतो असंही सांगते. तेव्हा मोठे दादा तिला 5 रुपये देतात आणि घरातील सर्व सामान वापरून तर तुम्ही वडापाव बनवला आहे असं सांगतात. तेव्हा ते सुमीकडे वडापाव मागतात. तेव्हा अप्पू बोलते, सुमी नाही, वडापाववाली आहे ती. तेव्हा मोठे दादा बोलतात, सुमे वडापाव द्यायचा असेल तर दे, नाही तर मी जाऊन घेईल. तेव्हा सुमी लगेच तिकडे जाते. तेव्हा मोठे दादा बोलतात, 5 रुपये देईल. तर माई बोलते, 15 रुपये घे, माझ्याकडून 15 रुपये घेतले ना? तेव्हा मोठे दादा बोलतात, ते माझ्याच खिशातून चोरून घेतले असतील. तेव्हा प्राची तिकडे बाबी आत्याला शेंगदाणे देते. तर आत्या बोलते, माझ्याकडे पैसे नाहीत. प्राची बोलते, तुला सर्व फ्रीमध्ये आहे. तेव्हा अमेय अप्पूला पुढचं स्टार्ट करू का असं विचारतो. अप्पू आणि अमेय पुढचा कार्यक्रम तुमचं खाऊन झाले असेल तर सुरू करायचा का असं विचारतो. अप्पू सांगते, प्रत्येक फिल्ममध्ये एकतरी रोमॅन्टिक ॲक्टर असतोच आणि आता आपण तोच रोमॅन्टिक ॲक्टर पाहणार आहोत. तेव्हा ते टीव्हीवर भास्करचा माफी मागतानाचा व्हिडिओ लावतात. त्यात भास्कर स्वतःची बाजू मांडत असतो. हे ऐकून बाबी आत्याच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. भास्कर बोलत असतं, लग्न होईल की नाही हे आता तुझ्या हातात आहे, परंतु मी तुला माझी बायको मानलं आहे, परंतु तू नाही मानलं तरी आयुष्यभर मी तुझी वाट पाहत राहील. हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. भास्कर सर्वांची पुन्हा पुन्हा माफी मागत असतो आणि झालेल्या प्रसंगाचा पुन्हा विचार करून मला माफ कराल अशी मी आशा करतो. तेव्हा बाबी आत्या चिडून ते बंद करायला सांगते आणि लाईट्स ऑन करा असं बोलते. बाबी आत्या अप्पूवर खूप चिडते. तेव्हा अप्पू खूप रडू लागते. तेव्हा मोठे दादा बाबीला शांत हो असं बोलतात, परंतु बाबी आत्या चिडूनच तेथून जाते. तेव्हा मोठे दादा सर्वांना सांगतात, ती शांत होईल. रात्री अप्पू एकटीच बाहेर बसलेली असते. शशांक तेथे येतो आणि झोपायचं नाही का विचारतो. अप्पू बोलते, भास्कर काकाचं ऐकून घ्यायच्यामध्ये मी बाबी आत्याला दुखवलं आहे. तेव्हा शशांक अप्पूला समजावतो आणि झोपायला चल बोलतो, परंतु ती ऐकत नाही आणि बाबी आत्याला दरवाजा खोल असं बोलते. बाबी आत्या पुन्हा तिच्यावर चिडते. तर अप्पू पुन्हा रडू लागते. तेव्हा आत्या त्या व्हिडिओचा विचार करत बसते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अप्पू शशांकच्या हातावर झोपते. तेवढ्यात बाबी आत्या तेथे येतात आणि शशांकच्या हातावर अप्पूला झोपलेलं पाहतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.